Hello everybody, I am Roberto Ferrari from the University of Ferrara, and I'm here to tell you that to have elevated blood pressure is bad. It damages the heart, the brain, and the kidney. And the problem is that you do not feel the level of pressure in the pipes of your body. For this reason, hypertension or high blood pressure is considered the silent killer. This is because there is too much salt in your meal. So please, my message to you is please reduce the salt in your meal. Cook with less salt. Remember, this is an SOS. Step down with your salt. It's very important for your health. Of course, this can be done, and Dr. Vaibhav Patil will tell you how to do it. Thank you, Robert Ferrari sir, for asking me this question. How to cut short salt intake in Indian scenario? आपल्या भारतीय जेवणात प्रामुख्याने मिठाचं प्रमाण हे खूप जास्त असतं. नियर अबाउट 11 ग्रॅम एवढं मीठ आपण एका दिवसामध्ये सेवन करतो. ॲज पर WHO आपल्या मिठाचं प्रमाण पर डे हे फक्त 5 ग्रॅम म्हणजे चिमूटभर मीठ हे असायला हवं. सो आपण ह्या मिठाचं प्रमाण किंवा ह्या सवयी, जास्ती मीठ खाण्याच्या सवयी कशा कमी करू शकतो? तर आपण चपाती किंवा रोटी किंवा पुरी बनवताना त्यात किंवा राईस बनवताना त्यात जे मीठ टाकतो, एक्स्ट्रा मीठ, एक्स्ट्रा सॉल्ट जे आपण टाकतो, त्याची सवय आपण ही कमी करायला हवी. त्यानंतर आपण खाण्याचे पदार्थ जसं सॅलड त्याच्यावरती किंवा फ्रुट्स, कट केलेले फ्रुट्सच्या वरती जे सॉल्ट टाकतो त्याचं प्रमाण आपण कमी करायला हवं. तो ह्या सवयी आपण प्रामुख्याने लहान वयात जर मुलांना लावल्या तर त्या मोठ्या प्रमाणात मोठ्या झाल्यावर त्या लोकांच्या ह्या कमी होतील. सो ह्या सवयी आपण त्यांना बालवयात स्कूल गोईंग एज मध्येच त्यांना लावायला हवा. त्यानंतर जे पदार्थ चटणी, लोणचे, पापड, त्यानंतर सॉस यामध्ये इनबिल्ट मीठ हे असतं तर त्याचं प्रमाण आपण कमी करायला हवं. अजून आपण एक चेंज करू शकतो की आपल्या आहारात आपण ज्यावेळेस जेवणात बसतो त्या डायनिंग टेबलवर आपलं असलेलं मिठाचं भांडं असतं किंवा त्याचे जे कंटेनर असतं ते आपण तिथून दूर लांब ठेवायला हवं. सो दॅट एक्स्ट्रा सॉल्ट जे आपण खाणार आहात त्याचं प्रमाण हे अत्यल्प असेल आणि आपण ह्या पद्धतीने आपण ब्लड प्रेशर आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशनने होणारे आजार आहेत जसं काही हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि किडनी विकार हे सगळे आपण थांबवू शकतो. थँक्यू.